नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज दिनांक 20 मे 2025 रोजी बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने एकूण 8 विभागांशी संबंधित निर्णयाला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय जर पाहिलं तर माझं घर माझा अधिकार या नवीन गृहनिर्माण धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीमध्ये मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर सविस्तर निर्णय काय वगैरे आहेत ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करणार आहोतच. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मुंबई MMR सह संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही भविष्यातील गृहनिर्माण धोरणांचा आढावा घेण्यात आला, तसेच या नव्या धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. मध्ये कुठे घर बांधावे लागतील किंवा त्याच्यानंतर किती घरं बांधावी लागतील, कशा प्रकारचा ट्रेंड आहे, कोणत्या प्रकारच्या घराला प्रोत्साहन निधी द्यायचा, वयोवृद्ध, महिला, कामगार, विद्यार्थी या विविध टकटकांचा विचार करून धोरण आखलं आहे, असं सुद्धा ते म्हणाले. पुढे फडणवीस यांनी सर्व लाभार्थ्यांना महाआवासाच्या सिंगल पोर्टलवर आणण्यात येणार आहे, असं सुद्धा म्हटलं. याशिवाय भूमापन करून ती जमीन गृहनिर्माणासाठी देता येईल, जेणेकरून किमती कमी करता येतील. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून निसर्गाशी साधर्म्य साधता येईल, असा विश्वास सुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पात जे काही अर्धवट किंवा रखडलेली प्रकल्प तसेच पुनर्विकास प्रकल्पाचा याच्यामध्ये समावेश होईल, असं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर आजच्या पूर्ण बैठकीमध्ये जे काही बाकीचे निर्णय झालेले आहेत ते सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. संक्षिप्तमध्ये पाहिलं तर 1 नंबर जो निर्णय आहे तो कारंजा जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्थिर स्थापन करण्याचा निर्णय केलेला आहे आणि यासाठी एकूण 28 पदनिर्मितीला तसेच 1.76 कोटींच्या खर्चाला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा निर्णय विधी व न्याय विभाग यांच्या अंतर्गत झालेला आहे. दुसरा निर्णय झालेला आहे की बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करून कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देणार नगर विकास विभागाअंतर्गत हा निर्णय झालेला आहे. त्यानंतर तिसरा निर्णय झालेला आहे, त्याच्यामध्ये उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या धोरणाअंतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी देणं, हा निर्णय जो आहे तो उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांच्या अंतर्गत झालेला आहे. चौथा निर्णय झालेला आहे राज्याचं गृहनिर्माण, जे काही आपण आत्ता पाहिलेला होता की राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे आणि माझे घर माझे अधिकार हे ब्रीदवाक्य वापरण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी 70,000 कोटींची गुंतवणूक येणार आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम असणार आहे आणि हा निर्णय गृहनिर्माण विभाग यांच्यामध्ये झालेला आहे. पाचवा निर्णय जो झालेला आहे तो सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना तालुका सिंदखेड जिल्हा धुळे याचा जो काही सुधारित खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे, याच्यामध्ये हा जो आहे तो जलसंपदा विभाग यांच्यामध्ये झालेला आहे. 6वा निर्णय जो झालेला आहे तो अरुणा मध्यम प्रकल्पाअंतर्गत मौजे हेत तालुका भैववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी जो काही झालेला आहे त्याचा सुधारित खर्च सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे आणि सिंचन क्षमता जी आहे ती निर्माण जलसंपदा विभाग अंतर्गतच हा झालेला आहे. 7वा जो आहे तो पोशीर प्रकल्प तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पास सुद्धा प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. आणि 8वा निर्णय जर पाहिलं तर शिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला सुद्धा प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचे आजच्या बैठकीमध्ये जे काही 8 निर्णय झालेले आहेत त्यामधील सर्वात महत्त्वाचा जर पाहिलं तर आपण गृहनिर्माण विभाग यांनी जो केलेला आहे की माझे घर माझा अधिकार हा निर्णय सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.